आजच्या व्हिडिओची सुरुवात वीराच्या क्यूट अशा रिॲक्शनने झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत गाजर हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही वन पॉट रेसिपी आहे, म्हणजेच आपण ती डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत. पण टेस्टला ना खरंच खूप मस्त लागते. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गाजराचा हलवा करण्यासाठी आता आपण इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. आता यांना आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे. आता आपण अशा प्रकारे सगळ्या गाजरांची साल काढून घेणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आता हे गाजर आपण किसून घेऊया. हे अशा प्रकारे जर मोठ्या दाताची किसणी असेल ना आपल्याकडे, तर हे त्याने किसून घेतलेलं जास्त चांगला हलवा होतो. त्यानंतर आता इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा जे घरात अवेलेबल असतील ते कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आपल्याला आता गाजर हलवा बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आता आपण पाहूयात. सगळ्यात प्रथम हा किसलेला गाजर, नंतर दूध, साखर, खावा, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड. चला आता आपण हलवा बनायला स्टार्ट करूया. हा हलवा कुकरमध्ये बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर आता आपण थोडंसं साजूक तूप टाकूयात. याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करूया. तर हे आपण पाहू शकता ड्रायफ्रूट्स आपण अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत. आता याच कुकरमध्ये आपण आता गाजर टाकणार आहोत. हे आधीच थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण किसलेलं गाजर टाकतोय. आपण 5 मिनिटं चांगला हा गाजराचा किस याच्यामध्ये परतून घेणार आहोत. असं परतून घेतल्याने काय होतं, चांगली चव पण येते आणि गाजरामध्ये जे काही पाणी असतं ना ते पण थोडंसं कमी होतं. तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत दूध. 300 ml दूध. 1 किलो गाजर होते त्याच्यामध्ये 300 ml दूध. आता आपण झाकण लावून 2 शिट्ट्या होऊन देणार आहोत मीडियम गॅसच्या फ्लेमवर. आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता तवी बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत साखर. ही पावशर साखर. त्याच्यानंतर खावा, 200 ग्रॅम खावा आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस चालू करून मध्यम आचेवरती ठेवून आता आपण याला 15 मिनिटं तरी शिजून देणार आहोत. आता आपण पाहू शकता एक 10 ते 15 मिनिटांनंतर हलवा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही गाजराचा रंग साखरेमुळे अजूनच लाल झालेला आहे. आता आपण फक्त याला 5च मिनिटं शिजू देणार आहोत. म्हणजे यातलं पाणी एकदा आटलं ना, दूध पाणी, मग हलवा रेडी. हलवा आपला पूर्णपणे रेडी आहे. आता या स्टेजला आपण ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स टाकून आता हे फक्त आपण एका मिनिट हलवून घेणार आहोत. आपला हलवा रेडी आहे. खूप जास्त पण आपण ड्राय जर केला ना तर तो थोडासा कडक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे या स्टेजला आता आपण गॅस बंद करणार आहोत. आणि आता आपण ॲड करणार आहोत, गॅस बंद केल्यानंतरच वेलची पूड ॲड करायची, नाहीतर तिचा पूर्ण स्मेल हा निघून जातो. त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय वेलची पूड. आपला हलवा रेडी आहे. तुम्ही याला गरमही खाऊ शकता ज्याला आवडतो त्याला, नाही तर थोडासा थंड केल्यानंतर खूप छान लागतो.
हे पाहू शकता तुम्ही, आपला गाजर हलवा रेडी आहे. मस्त दाणेदार गाजर हलवा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा माझा पहिलाच असा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी लाईव्ह बोलत शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर नक्की समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. बाय.